इचलकरंजी शहरातील आसरानगर परिसरात कचरा डेपो आहे. या कचरा डेपोची शिवशाहू विकास आघाडीच्या वतीनं पाहणी करण्यात आली. दररोज शहरातील कचरा डेपोवर येत असला तरी त्यावर शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया होत नसल्याचं पाहणीत स्पष्ट झालंय. कचऱ्याचं खत करण्याचं काम आदर्श भारत कंपनीला देण्यात आलंय. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असून या ठिकाणी यंत्रसामग्रीही बंद अवस्थेत आहे. कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून धूळ, धूर आणि तीव्र दुर्गंधीमुळे आसरानगर आणि 102 नंबर साईट परिसरातील नागरिक हैराण झालेत. या कचरा प्रकल्पासाठी शासनाकडून सुरुवातीला 7 कोटी, त्यानंतर 5 कोटी आणि आता नुकतंच 12 कोटी रुपये असं एकूण कोट्यावधींचं अनुदान मिळाले. तरी देखील आजपर्यंत सुमारे 40,000 टन कचरा प्रक्रिया न होता सडतोय. या महापालिका प्रशासनाच्या कारभारावर शिवशाहू विकास आघाडीनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी शिवशाहू आघाडीचे गटनेते उदयसिंह पाटील यांनी आसरानगर परिसरातील कचरा डेपोमध्ये भ्रष्ट कारभार सुरू असून प्रत्यक्षात कचरा प्रक्रिया न करता कागदोपत्री प्रक्रिया केल्याचं दाखवलं जात असून मर्जीतल्या लोकांना कंत्राटं दिली जात आहेत असे आरोप केलेत. कचरा प्रक्रियाच होत नसताना स्वच्छ भारत अभियानात शहराचा क्रमांक कसा आला असा सवालही त्यांनी उपस्थित केला. डेपोमध्ये तयार होणारं खत शेतकऱ्यांना मोफत द्यावं अशी मागणीही पाटील यांनी केली. सगळ्यात महत्त्वाचा विषय, या कचरा डेपोसाठी एकदा 7 कोटी रुपये आले, एकदा 5 कोटी रुपये आले आणि आता 12.5 ते 13 कोटी रुपये या ठिकाणी शासनाकडून आपल्याला अनुदान मिळालेलं आहे. पहिला आदर्श भारतला काम मिळालं, ते 5 कोटीचं 7 कोटीचं दोन्ही कामं मिळाली. त्यानंतर आता 12.5 कोटीचं काम, आदर्श भारतचं काम इथं पेंडिंग आहे अजून. आता माहिती आपण घेतली, 40,000 टन अजून त्यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करायला पाहिजे, त्यापासून खत तयार करायला पाहिजे. आता बघितलं तरी मशिनरी पूर्ण बंद आहे इथं आणि त्या कंपनीचं अजून मुदत आहे. त्यांचं अजून काम पूर्ण करून प्रशासनाची जबाबदारी करून घ्यायला पाहिजे होतं. ते करून न घेता नवीन कुणाच्या मर्जीतला, कुणाचा खास माणूस, कुणाच्या वशिल्यानं आज नवीन मक्तेदारी इचलकरंजी शहरात आला आहे हे आज काही कळायला मार्ग नाही. या बायोमायनिंग फेज 1, फेज 2च्या आम्ही फायली फक्त वाचनासाठी द्या म्हटलं, ते वाचून कचऱ्याची काय परिस्थिती आहे या इचलकरंजी शहरातल्या सगळ्या नागरिकांना हे जाणून घ्यायचा हक्क आणि अधिकार आहे. यासाठी आम्ही फाईल मागवली, तर ती फाईल देखील या ठिकाणी वाचायला प्रशासन आम्हाला देत नाही. म्हणून आज आम्ही जाग्यावर येऊन परिस्थितीची माहिती घ्यावी म्हणून आम्ही सगळे शिवशाहू विकास आघाडीचे नगरसेवक या ठिकाणी आलेलो आहोत. अजून दुसऱ्या टप्प्याची वर्क ऑर्डर परवा महापौर उपमहापौर अस्तित्वात आल्यानंतर 6 तारखेला बॅकडेटेड काय तर वर्क ऑर्डर दिली असं आम्हाला या ठिकाणी समजतंय आणि हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं कारभार या ठिकाणी चालू आहे. ही मशिनरी बंद आहे. इथं जवळजवळ 1.5 ते 2 लाख टन कचरा अजून या ठिकाणी प्रक्रिया करायचा पेंडिंग आहे. आदर्श भारतकडून 40,000 टन कचरा या ठिकाणी परत करून घ्यायचा आहे. त्यांच्याकडून काम करून घेतलं नाही, तवर नवीन कंपनी आणल्या, त्या नवीन कंपनीच्या मशिनरीचा पत्त्याने ही मशिनरी बंद आहे. हे कधी काम करणार आणि केव्हा कचरामुक्त इचलकरंजी शहर करणार? या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून नैतिकता असलेला सक्षम अधिकारी नेमावा, तसंच सर्व नगरसेवकांची महासभा थेट कचरा डेपोवर घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे केली आहे. पाहणीवेळी नगरसेवक संजय तेलनाडे, राजू आलासे, सयाजी चव्हाण, नितीन कोकणे आदी उपस्थित होते.